तर हाय हॅलो नमस्कार, ब्युटी आणि बरेच काही या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला ब्युटी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील आणि आत्ताच आपण बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स आपण कंटिन्यू करतो आपल्या चॅनलवरती। त्याच्यासाठी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे। तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी थ्रेड कसा चालवायचा आणि धागा कसा पकडायचा याची तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस केलेलीच असेल। तर काल मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आयब्रोजचे किती प्रकार असतात, आयब्रोज किती प्रकारचे असतात, कसे त्यांची शेप असतात। जेव्हा प्रॅक्टिकली आपण आयब्रोज करतो त्यावेळेला कसे शेप ओळखायचे। तर आजचा आपला टॉपिक आहे की जेव्हा आपण क्लायंटचे आयब्रोज करतो त्यावेळेला काय काय काळजी घ्यायला पाहिजे। जेव्हा आपण क्लायंटचे आयब्रोज करतो त्यावेळेला हा जो थ्रेड असतो तो रियूज करायचा नाही। ज्यावेळेला एका क्लायंटला आपण थ्रेड यूज केला हा तोडायचा, फेकून द्यायचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्लायंटला आपण नवीन याच्यातनं थ्रेड काढायचा। कारण जर आपण हाच थ्रेड रियूज केला, परत जर वापरला तर क्लायंटच्या पूर्ण आयब्रोजच्या या साईडला रॅशेस येऊ शकतात, कोणाच्या आयब्रोजला पुरळ येतात, दाणे दाणे होतात। कारण त्याचं हेच असतं की प्रत्येकाची स्किन वेगळी वेगळी असते, प्रत्येक क्लायंटची स्किन वेगळी असते, कोणाची ड्राय असते, कोणाची आणखी सेन्सिटिव्ह असते, कोणाला ऑलरेडी कट लागलेले असतात किंवा आपल्याकडूनही कधी कधी कट लागतात। स्किन जर जास्त सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी त्याला ब्लड वगैरे लागलेलं असतं, तर ते कट करायचं। तो हा जेवढा धागा घेतलेला आहे तो उरला नाही, तुटतो तसा बऱ्याच वेळा आपल्याकडून थ्रेड, पण जर नाही तुटला तर तो रियूज करायचा नाही, तोडून टाकायचा आणि दुसरा धागा घ्यायचा। जेव्हा आपण आयब्रोज करतो त्यावेळेला क्लायंटमध्ये आणि आपल्यामध्ये बराचसा डिस्टन्स पाहिजे। कारण आपण जर क्लायंटच्या एकदम तोंडाजवळ तोंड नेणार, एकदमच असे वाकून झुकून जर आपण आयब्रोज करायला जाणार तर त्याच्यामध्ये आपल्या तोंडाचा वास क्लायंटला जातो, क्लायंटच्याही तोंडाचा वास आपल्याला येतो आणि ते दोघांसाठीही चांगलं नसतं। त्याच्यामुळे डिफरन्स ठेवायचा, थोडासा डिस्टन्स ठेवायचा आणि त्याच्यानंतरच आयब्रोज करायच्या। आयब्रोज करताना कधीही पूर्ण वाकायचं नाही, कारण मग त्याने काय होतं, आपल्या मानेवर, शोल्डरवर, पाठीवर असा स्ट्रेस येतो खूप आणि त्याच्यानंतर मग काय होतं, आपल्याला नवीन तर काहीच वाटत नाही, कारण आपण नवीनच आयब्रोज वगैरे करत असतो तर आपल्याला छान वाटते, चला आपण मस्त करतोय असं करून। पण ती जी सवय पडते ना आपल्याला एक अशी वाकून आयब्रोज करायची, ती सवय कंटिन्यू राहते। मग त्याच्यासाठी काय करायचं, पहिल्याचपासून स्ट्रेट उभं राहायचं, मान जास्त हलवायची नाही, फक्त आपली म्हणजे हात असतो ना, हातावर सगळे आयब्रोज करायच्या। आणि आयब्रो केल्याच्या नंतर आपण जे क्लायंटला मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल जे लावून देतो तर ते जर आपल्याकडून कट लागलेला असेल आयब्रोजला तर आपण ॲलोवेरा जेल घेऊन मसाज करून नाही द्यायचा, कारण आपल्या हाताला कुठेतरी कट लागलेले असतात, काहीतरी झालेलंच असतं, तर त्याचं ब्लड आणि आपलं ब्लड एकत्र येतं। त्याच्यामुळे ही चुकीही नाही करायची आणि त्याच्यानंतर क्लायंटलाच डायरेक्ट हातावरती जेल द्यायचं आणि म्हणायचं की तुम्ही लावून घ्या। आणि ज्याला कोणाला कट वगैरे लागलेले नसतील तर त्यांना हलक्या हाताने मस्त मसाज देऊन द्यायचा। ही आपण आपलीही काळजी घेतो याच्यामध्ये आणि क्लायंटचीही काळजी घेतो आपण, कारण जेव्हा आपल्याही हाताला कट वगैरे लागलेले असतात तर आपल्याही हाताचं ब्लड म्हणा किंवा इन्फेक्शन म्हणा ते क्लायंटपर्यंत पोहोचू शकतं। त्याच्यामुळे तेही सेफमध्ये राहतात आणि आपणही सेफमध्ये राहतो। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आपणच। तर चला मी तुम्हाला डायरेक्ट डेमो दाखवते। इकडे आज आपली क्लायंट बनलेली आहे डमी, कारण आपले जे रिअल क्लायंट असतात ते कोणी अलाउड करतं किंवा नाही करत आणि एवढा वेळही नसतो की प्रॉपर आपण व्हिडिओ काढू शकू, असं प्रत्येकाला गडबड असते। तर त्याच्यामुळे इकडे काय करायचं, पहिल्यांदा आयब्रोज करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आयब्रोजची, त्यानंतर पावडर पफ असतो त्याने व्यवस्थित पावडर लावून घ्यायची। पावडर लावण्याची कारण म्हणजे आपल्या जर आयब्रोजवरती घाम आलेला असतो, मॉइश्चर असतं, तर आपण डायरेक्टच थ्रेड लावला तर ते व्यवस्थित केस निघले जात नाही, तर पावडरचं काम असतं की मॉइश्चर कंट्रोल करणे, ठीक आहे। त्याच्यामुळे पावडर लावून घ्यायची आणि पेनही थोडासा कमी होतो। तर पावडर लावून घ्यायची, अगोदर व्यवस्थित आयब्रोजचा शेप बघून घ्यायचा कसा आहे तो आणि त्यानुसार आयब्रोज करायला घ्यायच्या। मी तर अगोदर वरच्या साईडनीच आयब्रोज करणं प्रिफर करते,
कारण पॉइंटच्या आयब्रोज वगैरे असतील तर आपल्याला व्यवस्थित असा पॉइंट पहिला काढून घेता येतो. आणि आपण जर खालच्या साईडनी पहिले आयब्रो करायला घेतल्या तर ते काय होऊन जातं की कोणाला जाड आयब्रोज पाहिजे असतात, कोणाला पातळ पाहिजे असतात. तर आपण पाहिजे तेवढ्या म्हणजे आकार ठेवू शकतो, असं जाड पातळ ठेवू शकतो. त्याच्यामुळे वरतून पहिला आकार देऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मग खालच्या साईडनी लाईन पकडायची अगोदर व्यवस्थित, जशी जाड पाहिजे तशी जाड घ्यायची किंवा पातळ घ्यायची आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असा आयब्रोजला शेप देऊन द्यायचा. आणि जे आपली टिकली लावायची जी जागा असते तिथे व्यवस्थित क्लीन करून घ्यायची. कारण दोन्ही साईडचा जे आपला चौकोन किंवा त्रिकोण जो आयब्रोज मध्ये बनतो तो जे मधला आपल्या कपाळाचा भाग असतो तिथेच बनला जातो तो. तर आपण आयब्रोज करताना कधीही राईट साईडची आयब्रोज करताना म्हणजेच उजव्या साईडची आयब्रोज करताना कधीही क्लायंटच्या पुढे उभं राहायचं आणि डाव्या साईडची आयब्रोज करताना कधीही क्लायंटच्या बॅक साईडला म्हणजे मागच्या साईडला उभं राहायचं. कोणाकोणाला मागच्या साईडची आयब्रोज करताना थोडासा नवीन प्रॉब्लेम येऊ शकतो, पण ते आपण प्रॅक्टिसनी व्यवस्थित करू शकतो. पुढल्या टिप्स मधनं जर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नसतील तर प्लीज मला कमेंट करत जा. मी तुम्हाला व्यवस्थित असं परत मी समजावून सांगेन सर्वांना. एकाच व्हिडिओजमध्ये सगळ्या क्वेरीज पूर्ण करता येत नाहीत कारण व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो. त्याच्यासाठी काही वाटत असेल तर मला विचारा, मी नक्कीच सांगेन. आणि हे पार्लर हे असं आहे की म्हणजे ना पाया आहे पार्लर आपला, ठीक आहे. तर आपण याच्यानंतर तुम्ही किती मेकअप शिका, काही शिका, पण आपला जर पाया मजबूत असेल तर आपण सगळं साध्य करू शकतो. त्याच्यासाठी व्यवस्थित शिका, सगळ्या गोष्टी चांगल्या अशा प्रकारे समजून घ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंटही करत जा. थँक्स.